नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपल्याला बघायचं आहे गुणोत्तर, प्रमाण आणि मिश्रणे या टॉपिकच्या संदर्भात जे मिश्रण जे टॉपिक आहे, ज्याला की आपण मिक्सचर अँड एलिगेशन असं म्हणतो, मिश्रणे आणि जोडणी असं पण म्हणता येईल मराठीमध्ये। तर याच्यावरती आधारभूत असलेले जे प्रश्न होते, आपण मिक्सचर आणि एलिगेशनचं बेसिक बघितलेलं नव्हतं, फक्त गुणोत्तर आणि प्रमाणच्या मूलभूत तयारीवरती आपण सर्व PYQ या ठिकाणी सॉल्व्ह करत होतो। जसं की मी सांगितलं होतं तुम्हाला क्लास नंबर 7 मध्ये बरेच प्रश्न आले होते, ज्या ठिकाणी मिश्रण, पाणी, दूध, रसायन, त्याच्यानंतर वॉटर, अल्कोहोल याच्यावरती क्वेश्चन्स होते। तर त्या क्वेश्चन्समध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता। सर आन्सर तर बरोबर आलेला आहे, समजलंय पण, बट समजण्यामध्ये इतर क्वेश्चन जेवढ्या सोयीस्कर पद्धतीने, जेवढ्या सोप्या पद्धतीने समजल्या, हा मिक्सचर अँड एलिगेशनचा टॉपिक जो आहे, जे क्वेश्चन्स आहेत ते तितके सोपे नाही गेले जेवढं गुणोत्तर आणि प्रमाणचे इतर क्वेश्चन जे होते ते सॉल्व्ह केलेले होते। तर ते सर्व प्रश्न जे क्लास नंबर 7 मध्ये, क्लास नंबर 8 मध्ये, क्लास नंबर 10 मध्ये सुद्धा काही प्रश्न आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी मधले, तर त्या गोष्टींचा विचार करते या ठिकाणी मला असं वाटलं की चला हा जो टॉपिक आहे थोडासा क्लिष्ट नाहीये, बट वाटतो त्याची भीती वाटते। जर त्याच्या मूलभूत संकल्पना, बेसिक गोष्टी जर क्लिअर झालेल्या नसतील तर नेहमी तुमच्यासाठी तो जो पार्ट आहे तो नेहमी अवघड बनवून असेल। मग तुमच्या मनामध्ये भीती असते, वय वारीवरचा गुणोत्तरावरचा क्वेश्चन येतोय तर मी सॉल्व्ह करू शकतो, बट मिक्सचर अँड एलिगेशनचा म्हणजे दूध आणि पाण्याचा, रसायन आणि पाण्याचा, किंवा इतर कुठलेही घटक असतील, जसं की मिश्र धातू असतील, याच्यावरचा जेव्हा क्वेश्चन येईल त्यावेळेस आपण तिथं अडकण्याची शक्यता आहे, ही भीती मनामध्ये असते। तर ती भीती काढून टाकण्यासाठी जवळपास या ठिकाणी 2 ते 3 लेक्चर्स आपले होतील याच्यावरती, जिथं की आपण संपूर्ण मिश्रण जे आहे या ठिकाणी क्लिअर करणार आहोत। ओके, मिश्रण जे आहे या ठिकाणी कम्प्लिटली याचं सोल्युशन आपल्याला बघायचं आहे। तर हा स्पेशल क्लास आहे आणि या स्पेशल क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं, ज्यांना मूलभूत गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि अगदी मुळापासून अभ्यास करायचा, अशा सर्व विद्यार्थ्यांचं या स्पेशल सेशन मध्ये या ठिकाणी स्वागत आहे। ओके, तर ज्यांना बोर वाटेल, ज्यांना वाटेल की आपण या लेक्चरसाठी वेळ देणं सोयीस्कर नाही किंवा एवढे एक्स्ट्रा मेहनत घ्यायची काय आवश्यकता आहे, 10 लेक्चर झालेत गुणोत्तर आणि प्रमाणावरती, तेवढं तर इनफ आहे की। जर मला वाटतं की आणखीन काही शिकणं तुम्हाला त्याच्यामध्ये आवश्यक आहे, तर तुमचं एक कर्तव्य आहे की तुम्ही सुद्धा ते शिकलं पाहिजे। ओके, चलो। तर प्रत्येक घरातील एक नवीन जे भविष्य असतं, ते भविष्य या ठिकाणी मला ऐकायला जर आलेला असेल तर माझी ही नैतिक जिम्मेदारी बनते की मी या पद्धतीने शिकवलं पाहिजे की ती भविष्य सुरक्षित असायला पाहिजे। ओके, एवढी एक गोष्ट जाणीवपूर्वक या ठिकाणी लक्षात ठेवून मी या ठिकाणी ही सर्व तयारी तुमच्याकडून करून घेतोय। तर माझे काही याच्या पाठीमागचे काय म्हणतात वैयक्तिक काही लाभ असतील ते होत राहतील, मात्र या सर्व गोष्टींमधून, या सर्व प्रक्रियांमधून तुमचा लाभ होणं ही प्राथमिकता असेल। ओके, चलो। तर मग स्टार्ट करूयात आजच्या सेशनला, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे मिक्सचर अँड एलिगेशन। मिक्सचर अँड एलिगेशन। एलिगेशन ही कॉन्सेप्ट नसणार आहे, एलिगेशन एक प्रोसेस असणार आहे क्वेश्चन सॉल्विंगची। प्रश्न, जोडणीचे प्रश्न ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्याचं उत्तर काढण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण काय म्हणणार आहे, एलिगेशन। एकदम एवढ्या मूलभूत पद्धतीने हा जो पोर्शन आहे एलिगेशनचा घेणार आहे की ते सर्व बेसिक कॉन्सेप्ट शिकल्याच्या नंतर एलिगेशनच्या संदर्भात तुम्हाला कुठल्याही प्रश्नामध्ये अडचण राहणार नाही। ओके, या ठिकाणी समजच क्लिअर होत नाही ज्यावेळेस आपण मिक्सचर बद्दल बघत असतो, मिश्रणांबद्दल बघत असतो। अगोदर त्याची व्याख्या बघू, डेफिनेशन काय मिक्सचर मध्ये, मग प्रश्न कसे येतात, आणि अगदी सुरुवातीपासून लेवल 1 पासून या ठिकाणी आपण तयारी करून घ्यायची की याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि आपण काय काय प्रिपेअर करणं आवश्यक आहे। ओके, चला तर सुरुवात करूयात। मिक्सचर कशाला म्हणतो आपण? मिक्सचर म्हणतो मिश्रण। ओके, तर हे झालं त्याचं ट्रान्सलेशन, हे डेफिनेशन नाही झाली। ओके, हे काय झालं? ट्रान्सलेशन झालं। तर या ठिकाणी मिश्रण बघत असताना ज्यावेळेस दोन पदार्थ, कुठलेही दोन पदार्थ ज्यावेळेस एकमेकांमध्ये मिसळले जातात, जसं की पाणी मिसळलं असेल, पाणी आणि दूध
यांचं मिक्सचर जर केलेलं असेल तर त्याला काय म्हणणार आपण? मिश्रण म्हणणार. मिश्रणामध्ये फक्त 2च घटक असतात का? नाही. मिश्रणामध्ये 1 पेक्षा जास्त घटक असतात. 1 पेक्षा जास्त 2, 3, 4 कितीही असतील ते मग. ओके. मिश्र धातू बनवलेले असतात. ओके. तर त्याच्यामध्ये ना 1 पेक्षा जास्त धातूंचा समावेश म्हणजे मिक्स केलेले असतात एकमेकांमध्ये, समांगी मिश्रण असतं. जसं की तुम्ही काही जण घालत असाल राशीची जी अंगठी असते किंवा मिश्र धातूची किंवा त्याला पंचधातूची अंगठी असं म्हणतो, त्याच्यामध्ये सोने, तांबे, त्याच्यानंतर चांदी अशा प्रमुख 5 धातूंचा समावेश असतो. ती मिश्र धातूची अंगठी काय असते? ते एक या ठिकाणी मिश्रण असतं. ओके. आपण घरामध्ये शरबत बनवतो ते काय असतं? ते एक मिश्रण असतं. ओके. किंवा आहे ना बरेच जण रेग्युलरली युज्ड मेडिसिन घेतात, हे सुद्धा काय आहे? एक मिश्रण आहे. याच्यामध्ये ना पाणी किती प्रमाणात मिळवायला पाहिजे, तर त्याचं प्रपोर्शन काय असायला पाहिजे, या सर्व गोष्टींचा अभ्यास अगदी इथून आपण आहे ना म्हणजे इथून पासून आपण पूर्ण तयारी करतो की मिश्रण म्हणजे काय? फक्त 2 पेक्षा जास्त घटक एकमेकांमध्ये मिसळलेले असतील व्यवस्थितपणे तर त्यांना काय म्हणतो आपण? मिश्रण असं म्हणतो. तर याचं सगळ्यात सोपं आणि सरलतम उदाहरण काय आहे? सर्वांच्या घरी सकाळ सकाळी ना दूध पोहोचतं, दूध आणतो आपण, दूध घेतो, तर त्या दुधामध्ये आहे ना पाण्याचं थोडंसं प्रमाण असतं. ओके. असं मानून चालू. तर दूध आणि पाण्याचं सर्वात या ठिकाणी महत्वाचं म्हणजे दूध आणि पाणी हे सर्वात महत्वाचं मिश्रण आहे. तर आपण काय करू? त्याच एक्झाम्पलला या ठिकाणी आहे ना सेंटर ऑफ द कॉन्सेप्ट ठेवून आपण चालू. एक्झाम्पल काय असेल आपल्याला? दूध आणि पाणी, मिल्क इज टू वॉटरचं रेशो. हे म्हणजे ना हा एक्झाम्पल पकडून आपल्याला सर्व टाईप या ठिकाणी काय करायचे? घ्यायचे आहेत. तर सपोज करा या ठिकाणी पहिलं आहे या ठिकाणी दूध आणि पाणी. चलो आपण काय केलं या ठिकाणी? 50 लिटर दुधामध्ये 30 लिटर पाणी काय केलं? मिळवलं त्याच्यामध्ये. तर दोन्ही मिक्स झाल्याच्या नंतर तयार होणारं जे काही कंपाऊंड आहे आपल्याजवळ तयार होणारं, त्याला काय म्हणणार आपण? तयार होणारा जो पदार्थ आहे या 2 पदार्थांच्या मिश्रणापासून तयार होणारा पदार्थ जो असतो त्याला काय म्हणतो आपण? मिश्रण असं म्हणतो. काय म्हणतो? मिश्रण. आणि हे मिश्रण किती असेल? 50 लिटर दूध आणि त्याच्यामध्ये 30 लिटर पाणी ओतल्याच्या नंतर हे मिश्रण किती लिटर असेल? 80 लिटर असेल. बरोबर आहे. ओके. गोष्टी आहे ना हळूहळू समजून घेत चला. या ठिकाणी मिश्रण किती आहे? 80 लिटर. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे? 30 लिटर. त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण किती आहे? 50 लिटर आहे. ओके. तर याचं गुणोत्तर काढू शकतो आपण. गुणोत्तर कसं काढतो? रेशो अँड प्रपोर्शनचं बेसिक बघत असताना मी सांगितलं होतं तुम्हाला, गुणोत्तर काढत असताना आपल्याला भागाकार करावा लागतो. ओके. 2 गोष्टींची, ज्या 2 गोष्टींची या ठिकाणी तुलना करायची आहे, भागाकार करायचा आहे, तर त्यांचा भागाकार कसा होईल? 50:30 ला ज्यावेळेस आपण भाग देतो. ओके. तर 0 0 कॅन्सल, 10 ने भाग दिल्याच्या नंतर शिल्लक काय राहतं? 5/3 शिल्लक राहतं. काय राहतं? 5/3 शिल्लक राहतं. हे काय झालं? गुणोत्तर झालं. आणि हे काय झालं? दुधाचं प्रमाण. हे काय आहे? पाण्याचं प्रमाण. आणि मिश्रण किती आहे? टोटल 80 लिटर मिश्रण आहे. ओके. तर हे गुणोत्तर जे आहे हे गुणोत्तर आपण ऑलरेडी बघितलं होतं. एखाद्या व्यक्तीचं वय 50 वर्ष असेल, दुसऱ्या व्यक्तीचं वय 30 वर्ष असेल, तर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती येतं? 5/3 एवढं येतं. हे गुणोत्तर ऑलरेडी आपण शिकलेलं आहे. या ठिकाणी ना मिक्सचर मध्ये कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत? ओके. तर मिश्रण मध्ये या ठिकाणी ना पुढे बघत असताना आपण आणखीन काही एक्झाम्पल घेऊ याच्यामध्ये. चलो. तर एक्झाम्पल काय आहे? या ठिकाणी मिल्क इज टू वॉटर हे इनिशियल यूज करतो आपण. दुधासाठी काय यूज करणार आपण? दूध बरोबर काय असेल आपलं? M. ओके. पाणी बरोबर काय असेल? W असेल. मिल्क इज टू वॉटर जे आहे या ठिकाणी दूध आहे 40 लिटर. दूध आहे किती? 40 लिटर. आणि पाणी आहे 124 लिटर. किती आहे? 124 लिटर. तर याचं गुणोत्तर सांगायचं आहे. कमेंट सेक्शन मध्ये या ठिकाणी मला गुणोत्तर काढून सांगायचं सर्व विद्यार्थ्यांनी. दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती येतं या ठिकाणी? काही सेकंदाचा वेळ देईन मी. भागाकार करा स्टेप बाय स्टेप. 2 नी भाग घाला, 4 नी भाग घाला, 4 नी जात असेल तर, 10 नी भाग जात असेल तर 10 नी भाग घाला आणि मला गुणोत्तर किती येतं ते सांगा. ओके. फ्रॅक्शन ऑफ काही सेकंदाचं या ठिकाणी तुम्हाला अवकाश देऊन मी आहे ना पुढे काय करेन? क्वेश्चन सॉल्व्ह करेन. चलो ठीक आहे. चला भागाकार झाला असेल बऱ्याच जणांचा. चला तर कितीने भाग देऊ शकतो आपण? 2 ने जर भाग दिलं तर 20 चा भाग जातो. आणि या ठिकाणी 2 सकी 12, 2 दोन्ही 4, तर 20 62. आणखीन सुद्धा भाग दिलेला. भाग दिल्याच्या नंतर काय झालं? या ठिकाणी कितीचा भाग जातो? या ठिकाणी 10 चा भाग जाईल. आणि इकडं 2 त्रिक 6, 2 1 2, 10 31. तर
10:31 10:31 हे गुणोत्तर आलं कशाचं, पाण्याचं, दुधाचं पाण्याशी गुणोत्तर. मिल्क इज टू वॉटरचं गुणोत्तर किती आलंय, आपल्याला दिलं होतं 40 लिटर आणि 124 लिटर. आपण त्याला भाग दिल्याच्या नंतर किती काढले, 10:31. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. इथपर्यंत कुणालाही कसलीही अडचण नसेल, कुठलाही एरर आतापर्यंत ना इथं तर आलेलं नाही आपल्याला. ओके, याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, दूध आणि पाणी बघत असताना या ठिकाणी मिल्क इज टू वॉटर. ओके, मिल्क इज टू वॉटरचं रेशो दिलेलं आहे या ठिकाणी. मिल्क आहे 40, वॉटर या ठिकाणी 95 लिटर. ओके, दूध आहे 40 लिटर आणि पाणी किती आहे, 95 लिटर. तर याचं गुणोत्तर मला सांगायचं आहे किती येतं. याचं गुणोत्तर किती येतं, दूध जर किती असेल 40 लिटर असेल आणि पाणी किती असेल 95 लिटर असेल. दोन्ही संख्यांना आय थिंक 5 ने भाग जातो, 5 ने भाग झाला. गुणोत्तर काढत असताना आपण दोन्ही संख्यांना भाग जाईल अशा संख्याने भाग देत असतो. ओके, बेटर असेल जर मसावीने भाग दिला तर, मोठ्यात मोठ्या संख्येने भाग दिला तर. ओके, चलो 10 ने भाग जात नाही, मात्र 5 ने निश्चितपणे भाग जाईल. किती येतं गुणोत्तर, आलंय सगळ्यांचं. चला, अनडाऊटेडली 8×5 40 हे आलं 8 आणि या ठिकाणी 5×1 5 5×9 45 19 ही मूळ संख्या आहे, आणखीन भाग जाणार नाही. तर गुणोत्तर किती आलंय सगळ्यांचं, 8×19. दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती आलंय, 8×19 एवढं आलेलं आहे का सगळ्यांचं. ओके, हे काय बघितलं आपण, या ठिकाणी 2 राशी दिलेल्या आहेत, दूध आणि पाणी. तर या ठिकाणी दूध आणि पाणी, पाण्याच्या सोबत कधी दूध असेल, कधी या ठिकाणी अल्कोहोल असेल किंवा कधी कुठलं रसायन असेल. कॉन्सेप्ट तीच असणार आहे. या ठिकाणी आपण दोन गोष्टी गृहीत धरून चाललोय, दूध आणि पाणी मिश्रणाच्या संदर्भात आहे ना, गुणोत्तर कसं काढायचंय या पद्धतीने गुणोत्तर निघतं. चलो, तर पुढे काय सांगितलंय आपल्याला या ठिकाणी, मिल्क इज टू वॉटर. ओके, दूध आणि पाण्याचं गुणोत्तर दिलेलं आहे. आता गुणोत्तर समजते किती दिलेलं आहे, गुणोत्तर 5/7 एवढं दिलेलं आहे. गुणोत्तर किती दिलेलं आहे, 5/7. 5/7 गुणोत्तर दिलेलं असताना याच्यामध्ये काय म्हणलंय, या मिश्रणात ओके, या मिश्रणात दूध हे किती आहे, 15 लिटर आहे. किती आहे, 15 लिटर आहे. तर पाणी बरोबर किती, या ठिकाणी क्वेश्चन डिटेलमध्ये नसतील, मी आहे ना अर्थ समजावून सांगत आहे ना. या ठिकाणी पुढे जाऊ आपण. दूध आणि पाणी, मिल्क इज टू वॉटर यांचं गुणोत्तर किती दिलंय, 5/7 दिलेलं आहे. या मिश्रणात दूध हे किती लिटर आहे, 15 लिटर आहे. तर पाणी बरोबर किती हे काढता येईल का. दुधाचं प्रमाण किती दिले, दुधाचं गुणोत्तर किती दिले, 5. ओके, 5 आणि पाण्याचं 7 दिलेलं आहे. तर आपण काय करू शकतो, पाणी बरोबर किती आहे, 5x आहे. सॉरी, दूध बरोबर 5x आहे आणि पाणी बरोबर किती आहे, 7x आहे. मिल्क इज टू 5x, वॉटर इज टू 7x. आता या ठिकाणी हे 5x जे गुणोत्तर आहे याची क्वांटिटी, ऍक्च्युअल मध्ये दूध किती लिटर आहे म्हणून सांगितलं होतं, 15 लिटर आहे म्हणून सांगितलं होतं. मग याला सॉल्व्ह करत असताना आपण काय करणार, हे 5x बरोबर किती आहेत, 15 लिटर आहेत. किती आहेत, 15 लिटर आहेत. तर 5×1 5 5×3 15, x ची व्हॅल्यू किती आली, 3 आली. जर एका गुणोत्तराची किंमत, 1x ची किंमत जर आपल्याला भेटली, एका गुणोत्तराची किंमत भेटली, मग त्याच्यानंतर कोणतंही गुणोत्तर आपण काढू शकतो. तर मला सांगू शकाल का, W म्हणजेच वॉटर बरोबर पाण्याचं प्रमाण किती आहे. ओके, चल लवकर सांगा, पाण्याचं प्रमाण किती आहे. पाणी किती बघितलं होतं आपण, 7x आहे असं बघितलं होतं, 7x. x ची किंमत तुमच्या समोर आहे. x ची किंमत जर तुमच्या समोर असेल तर x च्या ठिकाणी x ची किंमत ठेवा 3, 7 ने 3 चा गुणाकार करा आणि उत्तर काय आहे ते मला सांगा. माझ्या मते इथपर्यंत कुणालाही कसलाही डाऊट नसेल. ओके, सगळी क्लॅरिटी आहे. ओके, आपण काय बघितलं, दूध आणि पाण्याचं प्रमाण दिलेलं असताना त्याचं गुणोत्तर कसं काढतात बघितलं. आणि हा फर्स्ट क्वेश्चन आपण घेतलाय कोणता, दूध आणि पाण्याचं गुणोत्तर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण किती हे दिलंय, मी तुम्हाला काय विचारलंय, पाण्याचं प्रमाण किती आहे. तर पाण्याचं प्रमाण किती येतं, 7×3 बरोबर 21 लिटर. इथपर्यंत क्लिअर आहे. बघा, हे जे बेसिक आहे, हे जे मूलभूत संकल्पना आहे, हे क्लिअर झाल्याच्या नंतर मिक्सचर अँड ॲलिगेशन वरचा कुठलाही डाऊट तुमचा शिल्लक असणार नाही. क्लिअर आहे सगळ्यांचं या ठिकाणी. ओके, चलो नेक्स्ट स्लाइड वरती जाऊ आपण. ओके, पुढे काय सांगितलंय क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघा. क्वेश्चन घेऊ अगोदर. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, दूध आणि पाणी हे 7:5 प्रमाणात आहेत. ओके, दूध आणि पाणी हे किती,
7:5 प्रमाणात आहेत. ओके, गुणोत्तर किती दिले त्याचं? 7:5. तर याच्यामध्ये मला काय सांगायचं आहे, दूध जे आहे, ओके, दूध जे आहे याच्यामध्ये दूध आहे 21 लिटर. किती दिले? 21 लिटर. तर मला काय सांगायचं, तुम्ही पाणी बरोबर किती लिटर आहे हे सांगायचं आहे. त्याच्यानंतर मिश्रण किती लिटर आहे हे पण सांगायचं आहे. मिश्रण बरोबर किती लिटर आहे. ओके, गोष्टी आहे ना एकदम सरळ करत जाऊ, सोप्या 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 लेवलने आहे ना आपण या गोष्टी आहे ना क्लिअर करून घेत जाऊ. चला सांगा याच्यामध्ये. चल, मिल्क इज टू वॉटर हे गुणोत्तर 7:5 एवढं दिलेलं होतं. याच्यामध्ये दूध 21 लिटर दिलेलं आहे, पाणी किती लिटर आणि मिश्रण किती लिटर असं विचारलेलं आहे. ओके, मगाशी आपण फक्त पाणी किती लिटर हे काढलं, आता मिश्रण बरोबर सुद्धा आपल्याला काढायचं आहे. ओके, चल, तर दूध बरोबर किती दिलंय? 21 लिटर. मात्र दुधाचं गुणोत्तर किती दिलंय? 7x. ओके, तर मिल्क बरोबर आपल्याला दिलेलं आहे 7x. किती दिलंय? 7x दिलेलं आहे या ठिकाणी. तर 7x दिलेला असताना आपल्याला 7x या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये ना दूध किती लिटर म्हणून सांगितलं मिश्रणामध्ये? 21 लिटर. किती आहे? 21 लिटर आहे. तर x ची किंमत काढता येते. x बरोबर किती होईल या ठिकाणी? 7 × 7 7 × 21. x ची किंमत किती आली? 3 आली. ओके, x ची किंमत 3 आलेली असताना आपल्याला जर पाणी विचारलंय तर पाणी किती आहे? W बरोबर पाणी किती या ठिकाणी? पाणी आहे 5x. तर 5 × 3 बरोबर पाण्याचं प्रमाण किती आलं? 15 लिटर आलंय. आता एक स्टेप पुढे जात मी या ठिकाणी काय विचारतोय, पाणी तर मागच्या क्वेश्चन मध्ये काढलं होतं, मिश्रण किती आहे? तर एकूण मिश्रण या गुणोत्तरांची बेरीज असते. 7x लिटर त्याच्यामध्ये दूध आहे, 5x लिटर पाणी आहे. तर 7 आणि 5 किती होतात? 12x. 12x हे काय आहे? त्याच्यामध्ये मिश्रण आहे. आणि x ची किंमत तर ऑलरेडी काढलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 12 × एका गुणोत्तराची किंमत किती येते हे एकदा कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर बाकी कुठलीही किंमत आपल्याला काढता येते. आणि ही कॉन्सेप्ट एवढी जबरदस्त आहे. टोटल मिश्रण किती लिटर झालं? 36 लिटर झालं. तर हे आयुष्यभर लक्षात राहील, तुमच्या आयुष्यभर तुमच्या येणं उपयोगी येईल. ओके, जर सपोज करा पुनर्जन्म झाला समजा आणि पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही ना पोलीस भरती करताय, सरसेवा भरती करताय, कंबाईन ग्रुप बी करताय किंवा MPSC राज्यसेवा करताय, त्यावेळेस सुद्धा उपयोगी पडेल. एवढी जबरदस्त आहे ना संकल्पना आहे. आणि सुरुवातीपासून मी सांगितलंय तुम्हाला, अभ्यास करायचा असेल तर ना ट्रिकच्या बेसिसवरती अभ्यास कधीही होऊ शकत नाही. तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तो सखोल जाऊनच अभ्यास करावा लागेल. काय एरोनॉटिकल इंजिनिअरिंगच्या लेवलचा अभ्यास करायचा नाही. स्पर्धा परीक्षेपुरतं जेवढं अंकगणित आणि बुद्धिमत्ता माहित असणं आवश्यक आहे, कमीत कमी तेवढं तरी आपण बेसिक क्लिअर करू शकतो. क्लिअर आहे या ठिकाणी. तर मिश्रण बरोबर किती आलं? 36 लिटर आलेलं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? चल पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. चला, तर आपल्याला काय दिले? पाणी आणि दूध आणि पाण्याचं गुणोत्तर आहे ना या ठिकाणी दिलंय 5:3. ओके, दूध आणि पाणी. ओके, चला, दूध आणि पाण्याचं गुणोत्तर दिलेलं आपल्याला किती? 5:3. तर मी काय सांगतो बघा, क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? मिश्रण जे आहे, मिश्रण बरोबर किती आहे? 40 लिटर आहे. किती लिटर आहे? 40 लिटर आहे. तर तुम्हाला काय काय व्हॅल्यूज काढायची त्याच्यामध्ये? ओके, जर मिश्रण 40 लिटर असेल तर दूध बरोबर किती लिटर आहे? पाणी बरोबर किती लिटर आहे? या दोन्ही गोष्टी सुद्धा काय करायचे? कॅल्क्युलेट करायचे. व्यवस्थित कॅल्क्युलेट करून ना आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये हवाय. जास्तीत जास्त 1 मिनिटाचा वेळ लागू शकतो तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. मॅक्स टू मॅक्स म्हणतो, मॅक्झिमम 1 मिनिट. ओके, माझ्यासोबत काम केला तर आहे ना या ठिकाणी समजेल. प्रत्येकाच्या हातात वही आणि पेन असायला पाहिजे. मी जे काही या ठिकाणी सांगतोय सगळं व्यवस्थित आहे ना नोट्सच्या फॉर्म मध्ये आहे ना व्यवस्थित लिहून काढा, तरच तुमचा अभ्यास होईल. ओके, चला. आणि आहे ना तुम्हाला मी या गोष्टीची आहे ना म्हणजे काय म्हणू शकतो, ही गोष्ट प्रूव्ह करून दाखवेन की क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आहे ना हे बेसिक मध्ये जे काही बघितले ते कसं त्या ठिकाणी हेल्पफुल ठरतं, कसं त्या ठिकाणी मदत करेल. क्लिअर आहे? विश्वास ठेवा. मी काय सांगतोय, झटपण उठायचं. जर नसेल हातामध्ये तर पेन घ्या, आधी एखादा रफ पेपर घ्या. ओके, मात्र नोट्स बनवण्यासाठी ना एखादा व्यवस्थित
नोटबुक जर तुम्ही केला तर आहे ना जास्त बेटर असेल. ओके, चलो, ज्या कोणत्या याच्यामध्ये तुम्ही नोट्स बनवत असाल नोट्स व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्हिंग करत असताना रफ पेपर किती यूज केला ते ठेवलात नाही ठेवलात तरी काही फरक पडत नाही. मात्र बेसिक कॉन्सेप्ट च्या बाबतीत आहे ना नोट्स व्यवस्थित बनवायचे या ठिकाणी. चला सांगा मला याचं उत्तर. आपण स्टेप बाय स्टेप एक एक क्वेश्चन करत या ठिकाणी आलेला आहे. दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर 5:3 आहे आणि मिश्रण किती आहे 40 लिटर आहे. तर या ठिकाणी दूध बरोबर किती आणि पाणी बरोबर किती हे विचारलेलं आहे. चालेल सगळ्यांचं. चला आलं असेल आन्सर. चलो, तर मला सांगा या ठिकाणी दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर दिलं होतं किती 5 असते. मिश्रण जे आहे दूध हे किती आहे 5x आहे. अगोदर मी लिहून घेतो या ठिकाणी दूध किती आहे. दूध किती आहे दूध आपण आहे 5x. हे गुणोत्तर मध्ये बघितलं होतं 5x का बरं घेतो. पाणी किती आहे पाणी आहे 3x. ओके, आणि मिश्रण जे आहे मिश्रण किती आहे मिश्रण आहे 8x. 5x आणि 3x ची बेरीज किती 8x. मात्र आपल्याला मिश्रण दिलं किती होतं 40 लिटर एवढं दिलं होतं. किती 40 लिटर. तर आपण काय केलो या ठिकाणी 40 लिटर तर 8 × 8 8 × 45 x ची किंमत काढून घेतली. x ची किंमत किती आली 5. x ची किंमत किती आलेली आहे 5 आलेली आहे. x ची किंमत 5 आल्याच्या नंतर आपल्याला काय काय विचारलं होतं. पाणी बरोबर दूध बरोबर किती दूध बरोबर किती आहे 5x आहे. दूध बरोबर 5x असेल तर x ची किंमत ठेवा याच्यामध्ये. दूध किती झालं 5 × 5 25 लिटर काय आहे त्याच्यामध्ये दूध आहे. आणि त्याच्यानंतर पाणी किती होतं 3x. 3 × x ची किंमत 5 ठेवा. 3 × 5 किती झालं 15 लिटर. यांचं गुणोत्तर चेक केला तर या ठिकाणी किती भागात होतो 5 × 5 = 25 5 × 3 = 15 8 5 × 3 हे गुणोत्तर आहे या ठिकाणी. आणि मिश्रण किती होतं 25 लिटर आणि 15 लिटर टोटल किती होतं 40 लिटर आहे. क्लिअर आहे सगळ्यांच्या. एक्झाम्पल एकदम क्रिस्टल क्लिअर आहे का माइंड मध्ये कुठलंही कन्फ्युजन आतापर्यंत जेवढे क्वेश्चन घेतले त्याच्यामध्ये आहे का. नसेल तर वेल अँड गुड, सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. असेल तर कमेंट सेक्शन मध्ये आहे ना त्या ठिकाणी तुमचा जो कोणता प्रॉब्लेम असेल तो 1 मिनिट काढून आहे ना लिहिण्याचे कष्ट घ्या. मी त्याचं निराकरण पुढच्या व्हिडिओमध्ये 100% करेन. समजले. गुणोत्तर दिलेलं होतं मिश्रण आपल्याला सांगितलं होतं. मग आपण काय केलं पाणी आणि दूध किती आहे हे काढलं. अगोदरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं आपल्याला गुणोत्तर दिलं होतं दूध किती आहे हे सांगितलं होतं पाणी किती आहे हे काढा म्हणून सांगितलं होतं. तो पण क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला व्यवस्थित. चलो पुढचा. आणि हे सगळे जे नोट्स आहेत हे पीडीएफच्या फॉर्म मध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. बट याचा अर्थ असं नाही की तुम्ही नोट्स काढायचे नाहीत. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये नोट्स काढणार नाहीत तोपर्यंत तुमचं या ठिकाणी अध्ययन होणार नाही. तर पुढचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये सांगितले पाणी दूध आणि पाणी. ओके, चला आपण हेच यूज करू. दूध आणि पाणी यांचं जे गुणोत्तर आहे ते दिलेलं आहे 10 या ठिकाणी 3. किती दिलेलं आहे 10 3. आणि दूध व पाण्यातील फरक या ठिकाणी 49 लिटर आहे. इथे 49 लिटर आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे दूध बरोबर किती लिटर आहे हे काढा. पाणी बरोबर किती लिटर आहे हे पण काढा. हे समजण्यासाठी नेहमी मी एकक लिहितोय. एकक लिहिणं या ठिकाणी आवश्यक नाही. आणि एकूण मिश्रण हे किती लिटर आहे हे सुद्धा काढायचं आहे. ओके, काय दिलंय दूध व पाण्यातील फरक किती आहे 49 लिटरचा आहे. दूध आणि पाण्यामधला डिफरन्स. ओके, किंवा असं म्हणू शकतो आपण दूध आणि पाण्यातील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये येऊ आपण. ही कॉन्सेप्ट आहे ना परत त्याच्यामध्ये घुसवायची आवश्यकता नाही. चला सॉल्व्ह करा क्वेश्चनला. क्वेश्चन सॉल्व्ह करा.
इथं सगळ्यांचं स्टेप बाय स्टेप आहे ना, एक 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 एलिमेंट जो आहे त्याच्यामध्ये आहे ना मी वाढवत गेलेला आहे. ओके, सुरुवातीचा क्वेश्चन जवळपास 4-5 टाईपचे क्वेश्चन आता आपण बघितले आहेत. हे बेसिक झाल्याशिवाय ना तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत. ओके, चल सोल्युशन स्टार्ट करायचं. दूध आणि पाणी. ओके, दूध बरोबर, ओके, दूध बरोबर जे आहे या ठिकाणी मी इथं लिहितो मिल्क इज टू किती आहे 10:3 असं गुणोत्तर दिलंय. तर हे किती आहे 10x आहे. दुधाचं प्रमाण किती आहे 10x आहे. पाण्याचं प्रमाण वॉटर हे किती आहे 3x आहे. ओके, आणि मिश्रण जे आहे मिश्रण किती आहे 10 आणि 3 13 होईल. ओके, मिश्रण मिल्क प्लस वॉटर किंवा मिक्सचर लिहू आपण. मिक्सचर किती आहे 10 आणि 3 13x होईल. 13च्या पटीत आहे असं म्हणता येईल. हे गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये बघितलं होतं. आता इथं महत्वाची गोष्ट आहे, दूध व पाण्यातील फरक 49 लिटर आहे असं म्हणले. तर मला सांगा ह्या गुणोत्तरातला फरक म्हणजेच हा फरक असणार आहे इथे लक्षात. तर 10 आणि 3 मधला फरक किती आहे 10x आणि 3x मधला फरक किती आहे 7x आहे. फरक किती आहे 7x. आणि हा फरक किती लिटरचा आहे म्हणून सांगितलंय 49 लिटरचा आहे म्हणून सांगितलं. हे 49 घेतले. तर x बरोबर या ठिकाणी 49 डिवाइड बाय 7. 7 1 जा 7, 7 7 जा 49. x बरोबरची किंमत किती आली 7. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एक एकक बरोबर किंमत जर मिळाली तर सर्व किमती काढतायत. सर्व म्हणजे सर्व किमती. तर आहे ना आता या ठिकाणी एक 10 सेकंदाचा वेळ देतो, सर्व किमती तुम्ही लिहू शकता. दूध बरोबर किती, पाणी बरोबर किती आणि मिश्रण बरोबर किती. x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 7 आलेली आहे. ओके, चलो लिहून बघा, क्रॉस चेक करू त्याच्यानंतर आपण. चला 10x. तर x ची किंमत जर या ठिकाणी 7 ठेवली तर 10 गुणिले 7 किती 70 लिटर. तर मिश्रणामध्ये दुधाचं प्रमाण किती आहे 70 लिटर आहे. पाण्याचं प्रमाण किती आहे 3 गुणिले 7 7 त्रिक 21 किती आहे 21 लिटर. ओके, किती झालं 21 लिटर. आणि x ची किंमत 7 आहे. 13 7 91. हे कशाचं मिश्रणाचं प्रमाण आहे 13 7 91. आणि जर चेक केलात 20 लिटर आणि 21 लिटर टोटल किती होते 91 लिटर होते. म्हणजेच आपण जी मूलभूत संकल्पना या ठिकाणी बघतोय ती अगदी तंतोतंत बरोबर आहे. आणि ती या ठिकाणी मॅच म्हणजे या ठिकाणी ना मॅच सुद्धा होते. या ठिकाणी जो डेटा आपण बघितलाय तो या ठिकाणी ना सॅटिस्फाय होतो. 70 लिटर दूध, 21 लिटर पाणी आणि 91 लिटर काय झालं मिश्रण झालं. ओके, क्लिअर आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आणखीन काहीही आपण ऍड केलेलं नव्हतं आतापर्यंत. ओके, मला सांगा अगोदर या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्रिस्टल क्लिअर आहेत का, याच्यामध्ये कुठला डाऊट आहे का. आपण जेवढ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, जेवढे क्वेश्चन बघितले 5 ते 6 क्वेश्चन बघितले, याच्यामध्ये कुठलाही डाऊट असायला नको. ओके, नसेल तर कमेंट सेक्शन मध्ये काय करायचं आहे लाईक करायचं आहे. आणि असेल तुम्हाला डाऊट तर त्या ठिकाणी ना डाऊट तुमचा कमेंट सेक्शन मध्ये लिहून द्या. मी ना त्याला काय करतो त्याच्यावरती जे काही तुमच्या अडचणी असतील त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी ऍड करायचं, त्याचं सोल्युशन ऍड करायचा प्रयत्न करेन. ओके, चलो ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय दिलेलं या ठिकाणी दूध आणि पाण्याचं गुणोत्तर दिले 2:3 आणि त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी मिळवल्याच्या नंतर गुणोत्तर 2:5 बनते. दूध आणि पाणी या ठिकाणी दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर दिलेलं आहे किती 2:3 दिलेलं आहे. ओके, आणि याच्यामध्ये काय केलं 10 लिटर पाणी याच्यामध्ये मिळवलं. ओके, पाणी मिळवलं ज्या वेळेस आहे ना काहीतरी याच्यामध्ये मिळवलं जातं त्यावेळेस त्याला प्लस लिहायचं आणि याच्यातून जर घटवलेलं असेल तर मायनस लिहायचं, नेहमी लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये 10 लिटर काय मिळवलेलं आहे पाणी मिळवलेलं. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती दिलेलं आहे आपल्याला 2:3 दिलेलं आहे. 10 लिटर पाणी मिळवल्याच्या नंतर हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर किती बनतं 2:5 बनतं. कशाचं मिल्क इज टू वॉटरचं गुणोत्तर किती बनतं 2:5 बनतं. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, याच्यामध्ये जुनं दूध, जुनं पाणी, नवीन दूध आणि नवीन पाणी हे सगळेच काढायचे या ठिकाणी. मी लिहितो या ठिकाणी. ओके, हे जुने. ओके, हे दूध बरोबर किती लिटर आहे हे काढायचं आहे. पाणी बरोबर किती लिटर आहे हे काढायचं या ठिकाणी. इकडे काय लिहितो मी नवीन. ओके, न्यू. या ठिकाणी काय काढायचं दूध बरोबर किती लिटर आहे हे काढा आणि पाणी बरोबर किती लिटर आहे हे काढा. हे जोपर्यंत प्रॅक्टिस तुमची होणार नाही तर तोपर्यंत तुमचे मूलभूत संकल्पना क्लिअर होणार नाही.
आता इथंपर्यंत जेवढे काही क्वेश्चन सॉल्व्ह केले त्यावरून हा सुद्धा क्वेश्चन आहे ना व्यवस्थित सॉल्व्ह होईल. ज्या वेळेस काहीतरी ऍड केलं जातं, काहीतरी त्या मिश्रणामध्ये मिळवलं जातं, तर त्याचं गुणोत्तर नेहमी बदलत असतं. जसं की काय केलं तुम्ही, आईने काय केलंय, घरामध्ये आहे ना चहा बनवलाय. ओके, काय बनवलेलं, चहा बनवलाय. आणि जशी तुमची आहे ना रोजची सवय त्या पद्धतीने चहा बनलाय. साखर किती लागते आईला माहितीये. ग्रुप मेंबर तुम्ही फॅमिलीतले जे काय असाल ते चहा पित आहे. आता तुमची आजी आहे किंवा आजोबा आहेत, त्यांना लागतो साखर थोडस जास्त. ओके, तर 5 कप चहामध्ये आहे ना 2 चमचे साखर टाकले. काय केले, 2 चमचे साखर टाकलेली आहे. आता काय केलं, आजीनी काय सांगितलं की आहे ना साखर म्हणजे चहा थोडासा फिका झालाय, तर त्याच्यामध्ये आणखीन 1 चम्मच काय कर, आणखीन 1 स्पून या ठिकाणी साखर त्याच्यामध्ये ऍड कर. आपण काय केलं, हे ऍड केलं याच्यामध्ये, तर त्यावेळेस त्याचा गोडवा बदलतो, जास्त अधिक गोड होतं. साखर त्यातून काढून घेणं तर पॉसिबल नाही आता. ओके, ते एक मिक्सचर बनलेलं आहे. जर मध्ये ऍड केलं तर गोड जास्त लागतं, याचा अर्थ गुणोत्तर बदललेला आहे त्याचा. ओके, तर कॉन्सन्ट्रेशन बदललेलं आहे. या सगळ्या गोष्टी सायन्समध्ये असतात. इथं सुद्धा आपण दूध आणि पाणी हे जर 2:3 प्रमाणात असतील आणि त्याच्यामध्ये 10 लिटर काय केलं आपण, पाणी जर मिळवलं, तर त्यावेळेस दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 100% काय होतं, बदलतं. आणि ते बदलून किती झालेलं आहे, 2:5 झालेलं आहे, हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर जुनं दूध आणि पाणी किती होतं, नवीन दूध आणि पाणी किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. याच गोष्टी या ठिकाणी विचारलेल्या आहेत. ओके, या क्वेश्चनला सॉल्व्ह करतात. हे ड्रॉइंग हटवू आपण थोडंसं या ठिकाणी. ओके, व्यवस्थित बघा. जे विद्यार्थी अगदी म्हणजे अगदी असं काय म्हणतात त्याला, पागल असतील आपल्या करिअरला घेऊन, अगदी वेडे झालेले असतील. ओके, ध्येय वेडे ज्यांना म्हणतो. ओके, ज्यांना लेंदी लेक्चर्स बघत असताना आहे ना बोर वाटत नाही, ते विद्यार्थी नक्की आयुष्यामध्ये काही ना काही करतील. ओके, सगळेजण आहे ना हेच माइंडसेट ठेवून स्पर्धा परीक्षेला सुरुवात करतात. मात्र ज्या वेळेस आहे ना तुम्ही कष्ट करायला कमी पडता आणि एफर्ट्स द्यायला कमी पडता तुम्ही, आणि ज्यावेळेस रिझल्ट आउटकम्स येत नाहीत लवकर, तुमची निराशा होते आणि तुमचा ॲटिट्यूड चेंज होत जातो. ओके, काही विद्यार्थी असे पण बघितले जे आहे ना हा अभ्यास करतात असताना आहे ना अतिशहाणे बनतात, याची मला आवश्यकता नाही, हे खूपच स्लो चालू आहे. आता या ठिकाणी हे लाईव्ह लेक्चर चालू नाहीये, हे रेकॉर्डेड लेक्चर आहे, म्हणून या ठिकाणी तुम्ही सगळं ऐकून घेताय. लाईव्ह लेक्चर चालू असतं तर आहे ना 10 जणांनी कमेंट मध्ये सर एवढं स्लो नको, एवढं स्लो काय करायचं आहे, आणखीन फास्ट घ्या वगैरे वगैरे खूप सारे. त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. मात्र आहे ना जे काही या ठिकाणी चालू आहे ते उपयोगाचं चालू आहे, आणि जे काही सांगतोय त्या गोष्टींना फक्त फॉलो करा, एवढंच माझं सांगणं आहे, तर कल्याण होईल. तर या ठिकाणी पाणी, मिल्क इज टू वॉटर जे होतं, मिल्क इज टू वॉटर जे होतं त्याचं गुणोत्तर किती दिलं होतं आपल्याला, 2:3 दिलेलं होतं. काय दिलेलं होतं, 2:3 दिलेलं होतं. मग त्याच्यानंतर आपण काय केलं, त्याच्यामध्ये 10 लिटर काय केलं, पाणी मिळवलेलं आहे. आणि नंतर हे जे नवीन आहे, ओके, हे जे नवीन आहे ते गुणोत्तर 10 लिटर पाणी मिळवल्याच्या नंतर किती बनलं, 2:5 बनलं. तर एक गोष्ट या ठिकाणी ना 100% लक्षात ठेवायची आहे. काय, मिश्रण आहे, त्या मिश्रणामध्ये आपण जे केलंय ना मागच्या क्वेश्चन मध्ये ते या ठिकाणी लिहितोय. मिश्रणामध्ये पाणी मिळवल्यानंतर, मिश्रणामध्ये पाणी मिळवल्यानंतर दुधाचे प्रमाण, दुधाचं जे प्रमाण आहे, दुधाचं प्रमाण बदलत नाही, म्हणून दुधाचे गुणोत्तर, सिंपल गोष्ट आहे, 2-3 वाक्यामध्ये मी लिहितोय, दुधाचं गुणोत्तर सारखे ठेवावे. आणखीन एक गोष्ट लिहितो, बदलू नये. काय बदलू नये, दुधाचं गुणोत्तर बदलू नये. का बरं बदलू नये, जर दूध आणि पाण्याचं जे गुणोत्तर होतं त्याच्यामध्ये दुधाला तर बिलकुल हात लावलेला नाही आपण. ओके, आपण असं लक्षात घ्या, या ठिकाणी सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घेतलंय. काय लिहिलंय मी या ठिकाणी,
मिश्रणामध्ये पाणी मिळवल्यानंतर दुधाचे प्रमाण बदलत नाही. प्रमाण कशाचं बदलतं? पाण्याचं बदलतं. म्हणून दुधाचं गुणोत्तर सारखं ठेवायचं आहे. दुधाचं गुणोत्तर चेंज करायचं नाही. ही एकच कंडिशन आहे. एवढं जर समजलं या क्वेश्चन मध्ये तर बाकी सर्व गोष्टी समजल्या असं लक्षात घ्या. दूध आणि पाणी. ओके, 2 लिटर दूध आहे, 3 लिटर काय आहे या ठिकाणी पाणी आहे. तर इथं किती आहे? 2 लिटर दूध असतं. मिळवलंय काय त्याच्यामध्ये आपण? 10 लिटर पाणी मिळवलेलं आहे. दुधामध्ये बिलकुल चेंज झालंय का? बिलकुल चेंज झालेला नाही. मग आता मला सांगा, हे जुनं गुणोत्तर आहे, हे नवीन गुणोत्तर आहे. तर दुधाचं गुणोत्तर किती आहे? 2x. इथं पण दुधाचं गुणोत्तर किती आहे? 2x. तर या ठिकाणी आपण काय म्हणलं होतं? दुधाचे गुणोत्तर सारखे ठेवावे, बदलू नये. तर सारखं करायची गरजच नाही, ऑलरेडी ते सारखं आहे. मला सांगा, हे जे गुणोत्तर आहे, गुणोत्तर कशामुळे बदललं? ते आजीचं एक्झाम्पल घ्या. कशामुळं साखर गोड झाली होती? त्याच्यामध्ये काय टाकल्यामुळं? साखर टाकल्यामुळं. ओके, चहा कशामुळे गोड झाला होता? साखर टाकल्यामुळं. इथं काय टाकलंय आपण? इथं आपण याच्यामध्ये टाकलंय, याच्यामध्ये काय टाकलंय? +10 लिटर ऍड केलंय. त्याच्यामुळं गुणोत्तर बदललं. किती ना? 2 ने. हे 2x गुणोत्तर. आपल्याला एका गुणोत्तराची किंमत माहिती पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपण यानं कॅल्क्युलेट करणार. किती? 2x. तर ऍक्च्युअल मध्ये हे 2x बदललं, मात्र किती लिटर टाकल्यामुळे? 10 लिटर. हे ते 10 लिटर आहेत. म्हणजेच 2x बरोबर 10 लिटर. तर x बरोबर किती आलं? 5 लिटर. ओके, x ची किंमत किती आली? 5 आली. तर आता मला सांगा, या ठिकाणी दूध बरोबर आहे ना? या ठिकाणी नवीन दूध बरोबर किती आहे? 2x आहे. तर दूध किती? 5 दोन्ही 10x. ओके, 2 गुणिले 5 10x होईल. या ठिकाणी मला सांगा, पाणी किती आहे? 5x आहे. तर 5 25 लिटर काय होतं? पाणी होतं इकडं. ओके, दूध किती आहे? जुन्यामध्ये सुद्धा दूध किती आहे? 2च आहे. ओके, तर हे 2 पंचे 10 लिटर. ओके, जुन्यामध्ये पाणी किती आहे? या ठिकाणी 3x. 3 5 15 लिटर. समजते सगळ्यांना काय केलं होतं? जुनं दूध किती होतं? 10 लिटर. आणि जुनं पाणी किती होतं? 15 लिटर. आणि त्यांचं जर गुणोत्तर चेक केला तर किती येते? ते 2 असतील. तर याच्यामध्ये काय केलं? 10 लिटर काय केलं? पाणी वाढवलं. 15चं काय झालं? 25 लिटर झालं. आता 10 लिटर आणि 25 लिटरचं गुणोत्तर जर काढला तर ते किती झालं? 2 5 झालं. क्लिअर आहे? तर मिश्रण सुद्धा काढून घे. मिश्रण किती आहे? 2 आणि 3 5. 25 लिटर मिश्रण आहे. इकडे पण मिश्रण काढायचं राहून गेलोय. ओके, सगळ्याच गोष्टी काढलेल्या आपण. ओके, हे किती आहे? 5 आणि 2 7. ओके, 7x किती होतं? 35 लिटर काय आहे? मिश्रण आहे. मला सांगा, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? की डबल समजवण्याची आवश्यकता आहे? मी परत एकदा आहे ना, या ठिकाणी ना गोष्टींमध्ये ना क्लिअरिटी देतो, पारदर्शकता आणतो. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती होतं? 2:3 होतं. किती होतं? 2:3. त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी ओतल्यामुळं गुणोत्तर किती झालं? 2:5 झालं. हे बाकी नंतर कॅल्क्युलेट करायचं, ह्याला सोडून द्या. ओके, हा हिशोब नंतर करू, फक्त इथं फोकस करा. गुणोत्तर किती झालं? 2:5. कशामुळं? 10 लिटर पाणी ओतल्यामुळं गुणोत्तर बदलते, हे मला आपल्याला माहिती आहे. तर आपण काय केलं? आपण काय गोष्टी केल्या याच्यामध्ये? जुनं गुणोत्तर लिहून घेतलं, नवीन गुणोत्तर पण लिहून घेतलं. बट टार्गेट काय असायला पाहिजे होतं आपल्याला? की मिश्रणामध्ये पाणी मिळवल्यानंतर दुधाचं प्रमाण बदलत नाही, पाण्याचं बदलतं. म्हणून दुधाचे गुणोत्तर सारखे ठेवावे. कसे ठेवावे? सारखं ठेवावं, ते बदलू नये. आपण बदललं का? बदललं नाही, ते ऑलरेडीच सारखं होतं. इथं पण दुधाचं गुणोत्तर 2x आणि इथं पण दुधाचं गुणोत्तर 2x. बदललंय काय? पाण्याचं गुणोत्तर. कितीनं बदललंय? 2x न. का बरं बदललं हे 2x न? तर 10 लिटर पाणी ओतलं ना याच्यामध्ये, त्याच्यामुळे बदललं. तर हे 10 लिटर पाणी 2x आहे, तर x बरोबर 5 लिटर आलं. तर मग आपण जुनं दूध 2 ला 5 ने गुणलं, 10 लिटर आलं. जुनं पाणी 3 ला 5 ने गुणलं, 15 लिटर आलं. ओके, त्याच्यानंतर मिश्रण किती आहे? 2 आणि 3 5x आहे, तर 5x 5 गुणिले 5 25 लिटर आलं. नवीन मध्ये त्याच पद्धतीने दूध किती होतं? दूध तेवढंच होतं 2x, तर 10 लिटर. पाणी किती झालं होतं? 5x, म्हणून किती काढलं आपण? 25 लिटर. गुणोत्तर 2:5 येतं, हे पण क्रॉस चेक केलं. आणि मिश्रण किती? 7x, म्हणजेच किती? 35 लिटर. गोष्टी क्लिअर आहेत? ओके, जर क्लिअर असतील तर लाईक करायचंय. जर क्लिअर असतील, गोष्टी समजलेल्या असतील या ठिकाणी, तर काय करायचंय?
कमेंट सेक्शन मध्ये तुमचा जो काही अभिप्राय असेल तो प्रामाणिकपणे त्या ठिकाणी द्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दूध आणि पाण्याचं गुणोत्तर आहे 8:3. यामध्ये 21 लिटर पाणी मिळवल्याच्या नंतर नवीन गुणोत्तर 4:5 होता. काय सांगितलंय? मिल्क इज टू वॉटर दिलेलं आहे. मिल्क इज टू वॉटरचं या ठिकाणी रेशो दिलेला आहे 8:3. किती दिलेला आहे? 8:3. ओके, तर यामध्ये काय केलं आपण, थोडंसं खाली घेऊ. मिल्क इज टू वॉटर हे किती दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला? 8:3 दिलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये काय केलंय? काय मिळवलंय? पाणी मिळवलेलं आहे. ओके, पाणी मिळवलंय किती? 21 लिटर पाणी मिळवलं, म्हणून प्लस 21 लिटर पाणी मिळवलं. त्याच्यामुळं हे दूध आणि पाण्याचं गुणोत्तर बदलून किती झाले? 4:5 झालेलं आहे. किती? 4:5. ओके, तर आपल्याला सगळ्याच गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत, नवीन आणि जुने. या ठिकाणी मी लिहितो ओल्ड. समजतं ना? एवढं बेसिक इंग्लिश तर सगळ्यांना समजत असेल. ओल्ड आणि न्यू. तर जुनं दूध किती आहे? जुनं काय करायचं आहे? दूध किती आहे? जुनं मिल्क बरोबर किती आहे? जुनं वॉटर बरोबर किती आहे? आणि दुसरं मिश्रण बरोबर किती आहे? ओके, आणि याच्यानंतर या ठिकाणी नवीन दूध बरोबर किती आहे? नवीन पाणी बरोबर किती आहे? आणि नवीन मिश्रण बरोबर किती आहे? या गोष्टी तुम्हाला आता स्वतःला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजेत. ओके, जसं की मागचा क्वेश्चन बघितलाय तसाच हा क्वेश्चन आहे. ओके, चला सोल्युशन काढायला स्टार्ट करा. वेळ लागू द्या थोडासा. काही व्हिडिओमध्ये ना मी जरी थांबलो नाही, मी लगेचच सोल्युशन काढलेलं असेल तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी काय करायचं, गोष्टी जर तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील, समजलेल्या असतील, तर मला चूप करायचं. म्हणजे काय करायचा, हा जो व्हिडिओ आहे युट्यूब वरती चालू असताना तो पॉज करायचा. आधी तुम्ही तुमचा प्रयत्न करायचा तुमच्या रफ बुक मध्ये. क्वेश्चन तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह व्हायला पाहिजे. नाही सॉल्व्ह झाला तर मग माझं सोल्युशन बघायचं, आणि झाला तर चेक करायचं की सरचं बरोबर आलेलं आहे की नाही. चलो, झाले सगळ्यांचं या ठिकाणी? ओके, चला सोल्युशन काढायला स्टार्ट करतो. ओके, थांबू आपण. 1 मिनिटाचा वेळ झालेला आहे, इनफ आहे. ओके, तर याच्या पुढं जर तुम्हाला उत्तर काढूनच थांबायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून आन्सर काढून मग पुढचं बघू शकता. ओके, क्लिअर आहे? मागचा क्वेश्चन समजलाय तर हा क्वेश्चन सुद्धा काय जास्त अवघड नाही. चला, मी काय सांगितलं होतं बघा. दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे, किती आहे? 8:3 आहे. त्याच्यामध्ये 21 लिटर काय ऍड केलंय? पाणी ऍड केलंय. 21 लिटर काय पाणी याच्यामध्ये मिळवलं. तर दूध बदललं का? पण दूध तेवढंच आहे त्या कंटेनरमध्ये. एखादा कंटेनर आहे, एखादं भांडं आहे, त्याच्यामध्ये ना हे 8 लिटर अधिक हे 3 लिटर हे दूध होतं, हे पाणी होतं. याच्यामध्ये आपण काय मिळवलं? 21 लिटर आहे ना पाणी याच्यामध्ये आपण ऍड केलं. ओके, दूध त्याच्यामध्ये 8च लिटर असेल, दूध तर बदलणार नाही, गुणोत्तर बदलतं. ओके, गुणोत्तर बदल, मात्र दुधाचं प्रमाण बदलणार नाही. आणि मग या टाईपच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मिश्रणामध्ये पाणी मिळवल्याच्या नंतर हे तुमच्या पेजच्या आहे ना टायटल जिथे लिहिता तुम्ही, शीर्षक जिथे लिहिता तिथे पाहिजे हे विधान. ओके, काय? मिश्रणामध्ये पाणी मिळवल्याच्या नंतर किंवा दूध मिळवल्याच्या नंतर जे काय असेल, जे बदललं नाही त्याचं प्रमाण बिलकुल बदलायचं नाही, आणि त्याचं गुणोत्तर सुद्धा आहे ना कसं सारखं ठेवायचं सांगितलंय, सारखं ठेवायचं. ओके, वर्ड समजतोय या ठिकाणी? चलो, मला सांगा आता या ठिकाणी दूध किती आहे? 8x आहे. इथं किती आहे? 4x आहे. पाणी किती आहे? 3. हे तर बदलणारच होतं. ओके, 21 लिटर पाणी ऍड केलंय. तर हे 8 आहे, हे 4 आहे. गुणोत्तर सारखं ठेवावं सांगितलं. सारखं कसं ठेवायचं? जर सारखं नसेल ते तर सारखं करून घ्यावं लागेल. कसं करून घेणार आपण? या 4ला कितीने गुणल्याच्या नंतर, काय होतं? कुठलाही नंबर असू द्या या ठिकाणी 8च्या सोबत आहे ना 8च्या पटीतली ही संख्या आहे, 4 आहे, म्हणूनच हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो असं नाही. या ठिकाणी 13, 15, 12, 8 किती असू द्या, मी क्वेश्चन घेईन, प्रत्येक टाईपचा क्वेश्चन घेईन. या ठिकाणी बिलकुल निसंदेह राहायचं आहे, कुठलाही संदेह मनामध्ये ठेवायचा नाहीये. या दोन्ही संख्यांना कितीने गुणायचं? आपण 2 ने गुणू. ओके, चलो, 4 2 8,
जो गुणोत्तर सारखा नव्हता तो गुणोत्तर सारखा करून घेतलाय आपण. 4 दोन्ही किती झालं 8 झालं, 5 दोन्ही किती झालं 10 झालं. आता गुणोत्तर किती आहे 8 10. आता आहे ना याला विसरूनच जावा. आता मी कट करत नाहीये, बट याला काय करतो बॉक्स करतो आणि हे केलंय ना याच्यावरती प्रोसेस करून तर हे आलंय, तर याला काय करा याला पूर्णपणे विसरून जा. ओके, आता हा गुणोत्तर बिलकुल आपल्या कॅल्क्युलेशनच्या आतमध्ये यायला नको. चलो हा, तर गुणोत्तर काय बघा या ठिकाणी आपण काय बघत होतो, दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती होतं 8:3 होतं. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती होतं 8:3 होतं. 21 लिटर पाणी ओतल्यामुळे गुणोत्तर तर बदललं, बट ते किती झालं 8:10 झालं. गुणोत्तर बदलून किती झालं 8:10. आपण हे 8 आणि 8 सेम मेंटेन केले. ओके, गुणोत्तर बदलायचं नाही म्हणलं होतं. दूध याच्यामध्ये मिळवलंच नाही तर दुधाचं गुणोत्तर बदलायचं नाही. दुधाचं गुणोत्तर सारखं आणायचं. ओके, वेगळे असतील तरी सुद्धा आहे ना, जोपर्यंत सारखं आणत नाही तोपर्यंत आन्सर निघणार नाही. मला सांगा गुणोत्तर बदललं कशाचं पाण्याचं. ओके, 3 वरून किती झालं 10x झालं, तर कितीचा फरक पडला 7x चा फरक पडला. ओके, किती लिटर पाणी ओतलंय हे 7x जे आहे हे 21 लिटर तर आहे. आधी 8:3 होतं ठीक होतं, 21 लिटर ओतलं म्हणून तर आहे ना हे किती झालं 8:10 झालं. म्हणजे 7x ने गुणोत्तर काय झाला वाढला. पाणी कितीनं वाढवलं होतं आपण 21 लिटरने, 21 लिटर. तर x ची किंमत किती येते भागाकार करायची आवश्यकता आहे का, वाटल्यास तुम्ही करून घ्या. x बरोबर किंमत किती येते 3, 7 1 7 7 3 21, x बरोबर 3. मग आता सांगा सर x ची किंमत आली सगळ्याच किमती येतील. तर जुनं काय काढायचंय दूध, जुनं पाणी. आता दूध तर दोन्हीकडे नवीन जुनं तेच असेल सेम, दूध तर बदललं नव्हतं. दूध किती होतं आपलं, दूध किती होतं 8x, किती होतं 8x. तर मला सांगा 8 3 24 लिटर दूध होतं म्हणतोय मी, हा जुनं आहे हे. 24 लिटर दूध होतं आणि पाणी किती होतं 3x, 3x. तर 3 3 9 लिटर काय होतं पाणी होतं. ओके, आणि मिश्रण किती 8 आणि 3 11, 11. तर किती येतं हे 11 3 11x 33 लिटर. नवीनचं विचार करा, नवीनचं. नवीन मध्ये याला विसरून जावं म्हणलंय. आता गुणोत्तर आपल्यासाठी कोण आहे हा आहे. ओके, यांनी वाचवलंय आपल्याला, यांनी उत्तर मिळवून दिलंय. म्हणून आता दूध किती आहे 8 3 24, कारण दूध बदललंच नाही ना 24 लिटर. पाणी किती येतं 10x, 10 3 30 लिटर. ओके, चला अगोदर किती पाणी होतं 9 लिटर होतं, आपण वाढवलं किती 21, 21 आणि 9 30 मॅच होतं या ठिकाणी. चला, आणि मिश्रण जर सांगा म्हणलं तर मिश्रण कसं सांगणार, हे 8 आणि 10 18, 18 3 54, किती 54 लिटर काय आहे नवीन मिश्रण आहे. ओके, 30 आणि 24 दोन्ही किती मिळून होतात 54 होतात. हे या क्वेश्चनचे या ठिकाणी सोल्युशन आहे. मला सांगा इथपर्यंत कुठलाही डाऊट आहे का. आता सांगणार कसं कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. सर कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही, 1 नंबर क्रिस्टल क्लिअर कॉन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. एवढा अभिप्राय जेवढे रेग्युलर व्ह्यूअर आहेत कमीत कमी त्यांचा तरी यायला हवं. तुमचं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त होणं आवश्यक आहे. आणि जवळपास मागच्या काही दिवसांमध्ये आहे ना जेवढे काही या ठिकाणी कमेंट्स विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत, सगळ्या विद्यार्थ्यांनी कोणी लाईक केलं असेल, कोणी सबस्क्राईब केलं असेल, कोणी कमेंट सेक्शनमध्ये या ठिकाणी क्वेश्चनचे आन्सर दिले असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. आणि याच पद्धतीने सातत्यपूर्वक कंटिन्युअसली कन्सिस्टंटली आहे ना अभ्यास करत राहायचा आहे. हाच एक मार्ग आहे जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण याच्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये आपण दुसरा पर्याय ठेवलेला नसायला हवा आणि नसेलच. ओके, एवढं या ठिकाणी ना मी बोलतो आणि थांबतो. इथपर्यंत गोष्टी क्लिअर असतील तर याचा पुढचा क्वेश्चन जो असेल तो एक स्टेप याच्या पुढे असेल फक्त. त्या ठिकाणी आता हे काहीतरी ऍड केल्याच्या नंतर गुणोत्तर बदलतं, तेव्हा प्रमाण कसं काढायचं दूध आणि पाण्याचं, गुणोत्तर कसं काढायचं, मिश्रण किती आहे हे कसं काढायचं, या गोष्टी सर्व इथपर्यंत बघितल्या आहेत. जर हे बरोबर असेल आणि तुम्ही जर रिप्लाय दिलात व्यवस्थित त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये, तर पुढचा सेशन या ठिकाणी कंटिन्यूअस करेल. आणि हे सगळे पार्ट्स मध्ये तर या ठिकाणी डिवाइड करू आणि 2 ते 3 तासामध्ये ना संपूर्ण मिक्सचर अँड ॲलिगेशन कव्हर होतं. त्याचं एक मॅरेथॉन लेक्चर या ठिकाणी ना लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करेन, जर तुम्ही सगळेजण कमेंटमध्ये ना या ठिकाणी कमिटमेंट करता तर. ओके, येस सर आम्ही तयार आहोत हे सांगितल्याच्या नंतर. तर एखादा संडे किंवा सॅटर्डेचा दिवस पकडून त्या दिवशी ना मिक्सचर अँड ॲलिगेशनचं संपूर्ण म्हणजे काय 1 to 1 या ठिकाणी ना व्यवस्थित आपलं कम्युनिकेशन होऊ शकेल. तर त्या गोष्टीची तयारी होईल जर तुमचा प्रतिसाद असेल तर. ओके, मी प्रतीक्षा करतोय तुमच्या प्रतिसादाची. तोपर्यंत स्वस्थ राहायचं आहे, मस्त राहायचं आहे आणि
विद्यार्थी जे आहेत विद्यार्थ्यांचा जो धर्म असतो अभ्यास करणे, तर अभ्यास करत राहायचा आहे. आणि भगतसिंगांनी काय म्हणलं होतं, जर अशा अभ्यासामध्ये देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक आणि ऐतिहासिक गोष्टींचा आहे ना समावेश असेल तर ते शिक्षण कुठल्याही कामाचं नाहीये. आपलं शिक्षण चांगल्या पद्धतीचं आहे. याच्यानं आहे ना आपण घडतो, आपला देश घडतो, आपला समाज घडतो आणि आपला परिवार घडतो. आपण घडतो म्हणजेच बदल होण्यास सुरुवात होते. तर या ठिकाणी थांबू, विश्रांती घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.